प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 24 मार्च 2026 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ध्येय लहान असो वा मोठं त्यासाठी केलेला प्रयत्नच यशाची गुरुकिल्ली असते। आता सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। अमरावती शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय। घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मंगळवार 24 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखा अमरावती शहराचे पथक नागपुरी गेट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। लालखडी परिसरातील वॉटर सप्लाय मागील भिवंडी भागात एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडर मधून प्रवासी ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस रिफिल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ छापा टाकला। छाप्यात आरोपी मोहम्मद सलमान शेख हमीद हा ऑटो चालक असून त्याचा प्रवासी ऑटो आरोपी शेख फरीद शेख नजीर याच्या घराच्या शेडमध्ये उभा करून गॅस भरून घेत असल्याचे आढळून आले। आरोपी शेख फरीद शेख नजीर हा इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काट्याच्या सहाय्याने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या गॅस रिफिल करताना रंगेहात पकडण्यात आला। पोलिसांनी दोन्ही आरोपींना पंचासमक्ष ताब्यात घेतले आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली साधने जप्त करण्यात आली। यामध्ये शेख फरीद शेख नजीर याच्या ताब्यातून एक रिकामा भारत गॅस कंपनीचा सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काटा, तर मोहम्मद सलमान शेख हमीद याच्या ताब्यातून MS 27 DZ 0854 क्रमांकाचा प्रवासी ऑटो जप्त करण्यात आलाय। एकूण 2,05,500 रुपयांचा मुद्देमाल या कार्यवाहीत पोलिसांनी जप्त केलाय। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू ठेवली आहे। नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अमरावतीत सध्या एक व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरण चर्चेत असतानाच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये बच्चू कडू हे अशोक खरात यांच्या पाया पडताना दिसत असून हा व्हिडिओ तब्बल 2 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येते आहे। या व्हिडिओ नंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरणामुळे वातावरण तापलेले आहे। खरात यांच्याशी अनेक राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचे आरोप होत असून काहींचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। यातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा आता एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये बच्चू कडू हे अशोक खरात यांच्या भेटीस गेलेले दिसतात आणि त्यांच्या पाया पडताना देखील दिसत आहेत। इतकंच नव्हे तर या भेटी दरम्यान अशोक खरात यांनी बच्चू कडूंना भाजपमध्ये मंत्री झाल्यावर इथे या असा सल्ला दिल्याचंही बोललं जात आहे। आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या, शनेश्वरला साकडा होते। आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या, शनेश्वरला साकडा होते। हा व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा असल्याची माहिती समोर येत असली तरी सध्याच्या घडामोडींमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। दरम्यान या व्हिडिओमुळे बच्चू कडू यांच्यावर टीका होत असून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता या प्रकरणावर बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। एकीकडे अशोक खरात प्रकरणाची चौकशी सुरू असताना दुसरीकडे अशा व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे। या प्रकरणात पुढे कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता थेट भारतात दिसू लागला आहे। एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह ऑटो चालकांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरांमध्ये मोठी चढ उतार सुरू आहे। याचाच परिणाम आता भारतात एलपीजी गॅसच्या दरांवर झाला आहे। काही दिवसांपूर्वीपर्यंत एलपीजी गॅसचा दर 55 ते 56 रुपयांच्या आसपास होता, मात्र गेल्या 15 दिवसात या दरात मोठी वाढ झाली आहे। सध्या अमरावती शहरात काही गॅस पंपवर एलपीजीचा दर 84 रुपये इतका आहे, तर काही ठिकाणी तो थेट 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे।
या दरवाढीचा सर्वात मोठा फटका बसतोय तो ऑटो चालकांना, कारण अनेक ऑटो एलपीजीवर चालतात. दरवाढीमुळे रोजच्या कमाईवर मोठा परिणाम होत असून खर्च वाढला आहे. पण भाडे मात्र तेवढंच असल्याने ऑटो चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. ऑटो चालकांच्या मते गॅस दर वाढल्यामुळे रोजचा खर्च वाढलाय, पण उत्पन्न तसंच आहे. त्यामुळे घर चालवणं कठीण झालंय. युद्धाचा परिणाम फक्त इंधनापुरता मर्यादित नसून येत्या काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इस्रायल युद्धाचा फटका आता थेट भारतामध्ये जाणवायला लागलेला आहे. अगोदर घरगुती लागणारा सिलेंडर, तर आता ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. एलपीजी गॅसच्या मोठ्या प्रमाणात किंमत वाढल्यामुळे ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत. काय नाव काका आपलं? माझं कैलास गवई. किती वर्षापासून आपण ऑटो? मी कमीत कमी आता 30 वर्ष झालेले ऑटो चालवून राहिलो. पहिले खूप स्वस्तामध्ये म्हणजे 65 पैसे पेट्रोल होतं तेव्हापासून चालून राहिलो. बरं, तर काय सांगाल काका, आता युद्ध सुरू आहे देशादेशांमध्ये, हो. त्याचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसतानाचं चित्र आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर नंतर आपल्यावर सुद्धा ही परिस्थिती आलेली आहे. काय सांगा? कसं करायचं, आता पहिले 55 रुपये गॅस होता, आम्हाला परवडत होतो. किती दिवसा अगोदर? 15 दिवस अगोदर 55 रुपये गॅस होतं, त्याच्यावर आम्हाला परवडत होतं. बरोबर, आता नेमकंच 15 दिवसानं वाढलेलं 100 रुपये गॅस झाला. कस्टमर पैसे देत नाहीत. बरोबर. आणि कसं आहे, आम्ही जो गॅस टाकतो, गॅस टाकल्यानंतर तो कमी कमी 500 रुपयाचा टाकला तर तो माल गॅसवाल्याला जाते आणि गाडी भाड्या मालकाला जातो. आणि आम्हाला काही उरत नाही, कस्टमर पैसे देत नाहीत. आता काय सांगा, कसं जीवन कसं तरी चालून राहिलं, विस्कळीत होऊन राहिलं गॅसच्या मुळे. आणि त्याच्यानंतर घरगुती गॅस आता काय होणार आहे तर आम्हालाही नाही माहित. का ऑटो बंद करावं लागल का काय करावं लागल, काही सांगता येत नाही. आपल्या अमरावती शहरात जास्तीत जास्त सध्या एलपीजी वर चालणारे ऑटो आहेत का? सरासरी म्हटलं म्हणजे 99% ऑटो एलपीजी वर आहेत आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वर आहेत, काही पेट्रोलवर आहेत. आम्हाला कसा भरपूर त्रास सहन करावा लागू राहिला. इथं बन्नेरा, इथं तिथं रांगाच लागून राहिल्या. त्याच्यानंतर काही परवडून नाही राहिलं. ऑटो म्हटलं म्हणजे असा वेळ आला, उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे. आता सरकारलाही सांगितलं, सरकार पण काय करू शकते, आपणच काही नाही करू शकत. आता किती भाव आहे? आता पुरा 100 आहे. पहिले 55 होता, आता पुरा 100 आहे. 45 रुपये वाढला. आणि याच्यानंतर आणखीन वाढणार म्हणते. तर याच्यानंतर आम्हाला काय 100 रुपये कधी झाला भाऊ? हे 15 दिवस अगोदर झालेलं आहे. 100 रुपये 15 दिवस अगोदर? हो, 15 झालेला आहे. हो. आपल्या अमरावती शहरात काही ठिकाणी 85-84. हो, आता त्याचं कसं आहे, जिथे आता टाकतात तर त्याच्यानंतर काही सांगता नाही ते कोणता गॅस देतात. आम्हाला जिथून परवडतं का ह्या गॅसहून बा आम्हाला परवडतं म्हणून मी इथं येतो. आता तिथं बहुत म्हणजे पुष्कळ रांग राहते तिथं. चपराशीपुरामध्ये भरपूर रांगा राहते. मग आम्ही इकडे येतो, आम्हाला जिथं सोयीस्कर लागते तिथं येतो. हे अमरावती शहरामध्ये सकाळपासून ऑटो चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. काही ऑटो चालक आपल्या सोबत आहेत. काय नाव? माझं नाव संजय डिके आहे. किती वर्ष? आणि मी जवळपास 14 वर्षापासून ऑटोचा व्यवसाय करत आहे. परिस्थिती अशी आहे की ऑटो एलपीजीवर खूप सारे आहेत. बरोबर. आणि पंप एकदम थोडके आहेत. थोडके पंप असूनही आता काही पंपांची परिस्थिती अशी झाली आहे की तिथं गॅस मिळत नाही आहे. पण ह्या चपराशीपुराचा एक पंप आहे, इथं थोडंफार 10-15 रुपयानं कमी आहे म्हणून इथं खूप मोठी रांग आहे. साईनगरवरचा पेट्रोल गॅस पंप बंद झालेला आहे आणि तिकडे बडनेरात जावं लागते. मग जो पेट्रोल पंप आपल्याला जवळ पडते, गॅस पंप जवळ पडते, त्या हिशोबाने इथं खूप मोठी गर्दी लागली आहे. मला आता जवळपास अर्धा-पाऊण तास झाला मी रांगेत उभा आहे. सकाळपासून गर्दी आहे? सकाळपासून गर्दी आहे. रोज असते? नाही, रोज इतकी नसते. पण ह्या युद्धामुळे आता सगळीकडे झाला आहे की गॅस मिळत नाही म्हणून हे सगळ्या गोष्टी आता आम्हाला पण त्याची आता लहान ऑटोधारकांना सुद्धा त्याची झळ पोचलेली आहे. काय नाव? माझं नाव अनिल गडलिंग आहे. किती वर्षापासून ऑटो चालक? मी 30-35 वर्षापासून ऑटो चालवत आहे. आणि विषय असा आहे की इथे 10-15 रुपयानं स्वस्त असल्यामुळे इथे खूपच गर्दी वाढली आहे. काही पेट्रोल पंपावर जास्त भाव, काही पेट्रोल पंपावर 100 रुपये आहे इकडे आणि इकडे 85 रुपये आहे. म्हणून इकडे गर्दी वाढली आहे. साहजिकच वाटते कोणाला. युद्धाच्या अगोदर काय भाव होता गॅसचा? युद्धाच्या अगोदर 58 रुपये होता. 58 रुपये होता. आणि युद्ध चालू झाल्यामुळे इकडे एकाएकीच म्हणजे 85 रुपये भाव झालेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली, काही आपल्या धंद्यावर व्यवसायावर खूप फरक पडला आहे. त्यामुळे चार्जिंग ऑटो पण जास्त झाले आहे. बरोबर. त्याच्यामुळे व्यवसायावर फरक पडला आहे. आता तिकीट दरवाढीमध्ये काही वाढ होऊ शकते? काहीच नाही, ते आता बघू आता काय होते. तर
कसा युद्धाचा फटका बसतोय भारताला? अगोदर घरगुती गॅस सिलेंडर, तर आता घरगुती गॅसमुळे तर काही प्रॉब्लेम, भरपूर प्रॉब्लेम झाला युद्धामुळे. घरगुती गॅसही नाही मिळून राहिला. 15-15 एक महिना त्याला दिवस लागत आहे. बरोबर. आता कसं इकडे खूप सकाळपासून गर्दी आहे. नक्कीच दोन देशाचा फटका जे आहे ते भारतामध्ये सुद्धा जाणवायला सुरुवात झालेली आहे. आपण अमरावती शहरातील चपराशी परिसरामध्ये आहोत, या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात ऑटोच्या रांगा लागल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. सकाळपासून ह्या ऑटोच्या रांगा लागलेल्या आहेत. गॅस मिळत नसल्यामुळे हे संपूर्ण परिस्थितीला आता ऑटो चालकांना सामोरे जावं लागत आहेत. सकाळपासून जे आहेत या ठिकाणी ऑटोंची गर्दी आहे, तर रांगेत लागलेले आहेत. ऑटो चालक अर्धा पाऊण तास या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहून जे आहेत गॅस भरविण्याकरिता गर्दी केल्याचं चित्र आहे. तर अमरावती शहरामध्येच काही गॅसवर कमी भाव तर काही गॅसवर जास्त प्रमाणात भाव असल्याची सुद्धा माहिती ऑटो चालकांनी दिलेली आहे. काय नाव बघा? माझं नाव गोलू गजबी आहे. किती वर्षापासून व्यवसाय करता आपण? मी 1.5 वर्ष झाले ऑटो घेतला आहे. तरी याच्या पहिले गॅस 60 म्हणजे 58 रुपये लिटर होता, म्हणजे किलो होता. आता झाला आहे तो 85, 100 रुपये. व्यवसायावर कशा पद्धतीचा परिणाम झाला? व्यवसायावर तर भरपूर झाला आहे, म्हणजे लय थोडं हे जात आहे. त्याच्यानंतर आम्हाला तो ऑटो समजा आम्ही फायनान्स केला आहे, तर आम्हाला किस्तला मजुरी नाही निघत आहे. ऑटो चालकांनी फायनान्सवर सुद्धा हा व्यवसाय व्यवसाय चालू केला आहे. अमरावती शहरामध्ये काही पेट्रोल पंपवर कमी दरात तर काही पेट्रोल पंपवर जास्त गॅस मिळत असल्याची चर्चा आहे. काय वाटतं? हो, तर जिकडे जो आहे समजा इथं गो गॅस आहे, इथं हा 85 रुपये किलो आहे. तिकडे आपला दस्तूरनगर चौकामध्ये तिथं 100 रुपये किलो गॅस आहे. युद्धाचा थेट परिणाम आता भारतामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसा अगोदर घरगुती लागणारा गॅस सिलेंडरचा फटका मोठ्या प्रमाणात भारतामध्ये बसला होता, जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये आपण एकत्रित चित्र बघितलं की सर्व गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. अनेक हॉटेल सुद्धा बंद पडलेले होते. आता ऑटो चालकांची बारी आलेली आहे, तर मोठ्या प्रमाणात ऑटो चालकांना एलपीजी गॅस मिळण्यास तफावत होत आहे. मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये जे आहेत ऑटो चालकांच्या जे आहेत पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे या 15 दिवसात एलपीजीचे भाव वाढले आहेत, त्यामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचं सुद्धा चित्र एकंदरीत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित काळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. एकीकडे जागतिक घडामोडी तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला वाढत चाललेला ताण. एलपीजी दरवाढीमुळे ऑटो चालकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठळक बातम्या आपण बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. अमरावती शहरातील अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलल्या चालली आहेत. अमरावती महानगरपालिकामध्ये आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अग्निशमन विभागाची सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील वाढत्या आगीच्या घटनांवर नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी भर देण्यात आला. अमरावती शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरी विस्तार लक्षात घेता अग्निसुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला अग्निशमन विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा सादर करण्यात आला. मागील काही काळात शहरात घडलेल्या आगीच्या घटनांचे विश्लेषण, बचाव कार्यांची कार्यक्षमता आणि प्रतिसादाची वेळ यावर चर्चा झाली. उंची इमारती, व्यापारी संकुले, सरकारी कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का याची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अग्निशमन उपकरणांची तपासणी, देखभाल आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदीबाबतही चर्चा करण्यात आली. आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी मनुष्यबळाच्या कमतरतेवर विशेष भर देत रिक्त पदे तातडीने भरण्याचे आणि कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही देण्यात आले. नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि निवासी संकुलांमध्ये प्रात्यक्षिके घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. शहरातील विविध भागांमध्ये नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. कारण वेळ नाही जास्त राहणे पाहिजे याची खात्री करा. असं नाही की कॉल आला व्यक्ती हजर नाही, असं होतं का?
तर याची तुम्हाला एक आपला प्रत्येक इन्सिडेंट केव्हा कॉल आली केव्हा गाडी निघाली ही पण आपली इन्सिडेंट रिपोर्ट मध्ये ऍड करा. पहिला कॉल केव्हा प्राप्त झाला, पहिली गाडी केव्हा निघाली, किती रिस्पॉन्स टाइम आहे, नंतर मग आपली रिस्पॉन्स टाइमची रिपोर्ट एक तयार होऊन जाते. ती आम्हाला साधारणतः एवढा रिस्पॉन्स टाइम आमचा राहतो. ठीक आहे, रिस्पॉन्स टाइम कमीत करायचे आम्हाला, ही सर्वात महत्वाची आहे. पुढच्या विषयामध्ये मागच्या वर्षी फायर विभागाचे अद्यावतीकरण करिता एक प्रपोजल आला होता, परंतु फंड नसल्यामुळे ते करण्यात आलं नाही. या वर्षी ते करायचे. फायर विभाग मध्ये एक ते प्रत्येक गाडीला GPS देणे, तो प्रेझेंटेशन पण झालं की सगळं झालं होतं. 50 लाखचा प्रपोजल होता. आपल्याकडे वॉलकट कंपाऊंड येथे जे नवीन ऑफिस तयार झालंय तिथे TV लावणे, तिथे पूर्ण रिपोर्टिंग करणे, तुमची रिपोर्टिंग जी आहे तुमच्या पूर्ण सोल्युशन साठी सांगितलं होतं. यामध्ये तुम्ही वेंडर शोधा. तुम्ही लोक पण विचारू शकता काही इतर महानगरपालिकाला जर चांगला सुरू आहे, कारण ही या पद्धती योग्य नाही. आपलं जे कंट्रोल रूम आहे, कंट्रोल रूम मध्ये आपल्याकडे जे व्यक्ती मॉनिटर करत आहेत त्यांना दिसलं पाहिजे की कोणती गाडी कुठे. एकंदरीत या बैठकीमुळे अमरावती शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत आणि तत्पर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. अमरावती शहराच्या विकासात एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य शिवटेकडीच्या सर्वांगीण विकासासाठी अमरावती महानगरपालिकेने मोठे निर्णय घेतले आहे. पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा यांचा संगम साधण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शिवटेकडी व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण बैठक महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहराच्या मध्यमवर्गीय ठिकाणी वसलेली शिवटेकडी ही अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ओळख आहे. येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नागरिकांमध्ये प्रेरणा निर्माण करतो. तसेच सध्या सुरू असलेली शिवसृष्टी संकल्पना शहराच्या सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करणारी ठरणार आहे. बैठकीत शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आले. यामध्ये आकर्षक लँडस्केपिंग, हरित क्षेत्राचा विस्तार, पादचारी मार्गांची सुधारणा, विश्रांतीसाठी बाके, आधुनिक प्रकाश योजना आणि स्वच्छतेची नियमित देखभाल यांचा समावेश आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, माहिती केंद्र, पार्किंग व्यवस्था आणि मार्गदर्शक फलक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि डिजिटल माध्यमातून ऐतिहासिक माहिती देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. या विकास कामांसाठी आर्थिक तरतूद, कामांचे टप्पे आणि गुणवत्तेची हमी यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकल्पामुळे शिवटेकडी हे केवळ पर्यटन स्थळ न राहता अमरावती शहराचे एक प्रमुख आकर्षण केंद्र म्हणून विकसित होणार आहे. शिवटेकडीच्या विकासासाठी अमरावतीकरांना आधुनिक सुविधा मिळणार असून शहराच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. येत्या काळात शिवटेकडी हे अमरावतीचे प्रमुख ओळख चिन्ह ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. अमरावती जिल्हा परिषदेकडून सन 2025-26 चे सुधारित आणि 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा समतोल विकासासाठी विविध विभागांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवार 24 मार्च रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 167 नुसार अमरावती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 पंचायत समित्या आणि 841 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. जिल्हा निधीचे अर्थसंकल्प हे प्रामुख्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नावर आधारित असतात. मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, वाढीव उपकर, साक्षेप अनुदान, पाणीपट्टी आणि वन अनुदान या प्रमुख स्तोत्रांपासून जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळत असते. सन 2025-26 साठी सुधारित अंदाजपत्रक 37,25,21,060 रुपये तर सन 2026-27 साठी 39,99,28,764 रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
मागासवर्गीय कल्याणासाठी 2025-26 मध्ये 5,19,25,892 रुपये तर 2026-27 मध्ये 5,17,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याणासाठी 2025-26 मध्ये 1,98,71,059 रुपये तर 2026-27 मध्ये 2,16,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी 5% निधी अंतर्गत 2025-26 मध्ये 1,79,50,000 तर 2026-27 मध्ये 1,45,00,000 राखीव ठेवण्यात आले आहेत. कृषी, शिक्षण, आरोग्य, सिंचन, बांधकाम, पाणी पुरवठा आणि पशुसंवर्धन या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठीही स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी सांगितले. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 137 नुसार प्राप्त अधिकाऱ्यांचा अन्वय 25-26 चे सुधारित व सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना मला आज आनंद होत आहे. अमरावती जिल्हा परिषद भौगोलिक क्षेत्रामध्ये एकूण 14 पंचायत समिती कार्यरत असून 841 ग्रामपंचायती आहेत. जिल्हा निधीचा अर्थसंकल्प हे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर आधारित असून जिल्हा परिषदचे उत्पन्नाचा स्रोत मर्यादित आहे. जिल्हा परिषदेला प्रामुख्याने मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, बाडी उपकर, सापेक्ष अनुदान, पाणीपट्टी उपकर, वन अनुदान इत्यादी मार्गाने उत्पन्न प्राप्त होते. यानुसार अंदाजपत्रकीय तरतूद करून विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असते. यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी जिल्हा परिषदला तब्बल 11 कोटी जास्त पाणीपट्टी उपकर भेटलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमचं जे मूळ अंदाजपत्रक आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. सन 2025-26 चे सुधारित व सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प सादर करताना नमूद करावे वाटते की सन 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असून सुद्धा अमरावती जिल्हा परिषदेच्या आर्थिक स्थितीच्या भान ठेवून जिल्ह्याचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद अमरावतीच्या सन 2025-26 चे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार एकूण सुधारित तरतूद 37,25,31,060 व सन 2026-27 च्या अंदाजपत्रकीय तरतूद रुपये 39,99,28,764 एवढी आहे. तसेच लेखाशेषा निहाय तरतुदी विवरण अंदाजपत्रक दर्शवण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नाच्या तरतुदीपैकी शासन निर्देशानुसार सामान्य उपकर, सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्क, कर व फी, वाढी उपकरच्या उत्पन्नाच्या 20 व 10% निधी हे अनुक्रम मागासवर्गीयांचा व महिला बालकल्याणासाठी खर्च करणे आवश्यक आहे. सन 2025-26 करिता मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुधारित तरतूद 5,19,25,892 व सन 2026-27 मध्ये 5,17,07,000 एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. महिला बालकल्याणासाठी 25-26 ला सुधारित तरतूद 1,98,71,059 व 26-27 मध्ये 2,16,02,000. तसेच शासन निर्देशानुसार दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी तरतूदनुसार सन 2025-26 मध्ये 1,79,50,000 व 26-27 मध्ये 1,45,00,000 स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. एकूणच मर्यादित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवरही अमरावती जिल्हा परिषदेकडून विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतोय. इराण-इस्रायलच्या युद्धाचा परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होऊ लागलाय. शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागला असून अनेक पेट्रोल पंप कोरडे पडल्याचं चित्र समोर आलं आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ लागला आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल पूर्णपणे संपल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी पेट्रोलचा साठा अत्यंत मर्यादित असल्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंप चालकांच्या माहितीनुसार तेल कंपन्यांकडून पुरवठा कमी करण्यात आला असून सध्या मर्यादित प्रमाणातच पेट्रोल आणि डिझेल पाठविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक लावण्याची वेळ आली आहे. याआधीच गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका नागरिकांना बसला होता आणि आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते जर युद्ध परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
और प्रॉब्लम ये है कि कंपनी ने हमारी क्लीनिंग फैसिलिटीज़ पूरे बंद कर दी हैं और पैसे डालने के बाद में, स्टॉक देखने के बाद में, अप्रूव होने के बाद में ही माल मिल रहा है हमारे। तर एकीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवर जाणविणारा इंधन तुटवडा याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. याच परिस्थितीवर प्रशासन काय पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मसानगंज परिसरातील उच्च प्राथमिक शाळेची पाहणी करत बऱ्याच धक्कादायक बाबी उघड केल्या. शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मसानगंज येथील महानगरपालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक 2 येथे अचानक पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान शाळेची इमारत अनेक ठिकाणी मोडकळीस आलेली असल्याचे समोर आले. काही भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आयुक्तांनी तात्काळ बिल्डिंग ऑडिट करण्याचे आदेश महानगरपालिकेचे अभियंता लक्ष्मण पावडे यांना दिले आहेत. तसेच अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यक ती त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळेच्या परिसरातील स्वच्छतेची स्थितीही चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. शाळेच्या आवारात कचरा टाकला जात असल्याचे स्पष्ट झाले. यावर आयुक्तांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना कडक शब्दात सूचना देत कचरा टाकण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले. तसेच त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड उभारून योग्य कचरा व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पाहणी दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक दीपक साहू आणि शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम उपस्थित होते. तर आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छ सुरक्षित वातावरणासाठी तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. मसानगंज येथे शाळेच्या धोकादायक स्थितीवर आता महानगरपालिकेने तातडीने लक्ष दिले आहे. येणाऱ्या काळात या शाळेच्या दुरुस्ती आणि सुरक्षिततेबाबत कोणत्या ठोस पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ, आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. अमरावती शहरात रामनवमी निमित्त भक्तिमय वातावरणाची तयारी सुरू झाली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने यंदा भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 26 मार्च रोजी होणाऱ्या या शोभायात्रेत हजारो रामभक्त सहभागी होणार आहेत. रामनवमी निमित्त अमरावतीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा गुरुवार 26 मार्च रोजी पार पडणार आहे. शहरातील बालाजी प्लॉट परिसरातील सीताराम बाबा मंदिर प्रांगणातून या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला श्रीराम पूजन आणि आरती करण्यात येणार असून त्यानंतर मोठ्या उत्साहात शोभायात्रा मार्गस्थ होईल. ही शोभायात्रा बालाजी प्लॉट पासून सुरू होऊन शहरातील विविध प्रमुख मार्गांवर भ्रमण करणार आहे. यामध्ये पारंपरिक देखावे, पालखी दिंडी, संदल तसेच सांज पथक आणि डीजेच्या गजरात वातावरण भक्तिमय होणार आहे. श्रीराम इस वर्ष भी हमारे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम भगवान जी की शोभा यात्रा रामनवमी के दिन 26 तारीख को गुरुवार को 5 बजे पूजन समारोह होगा बालाजी प्लॉट में और 6 बजे भव्य शोभा यात्रा निकलेगी. मैं यहाँ हिंदुस्तान में रहने वाले हर नागरिक को, विशेषकर अमरावती जिले के सभी नागरिकों से निवेदन करूँगा कि जो भी यहाँ रहता है वो हिंदू है और हम सब आकर इस शोभा यात्रा में थोड़ा समय देकर अपना देश के प्रति, अपना धार्मिक आस्थाओं के प्रति, समाज के प्रति अपनी जवाबदारी को पूरा करें और इस भव्य दिव्य आयोजन के साक्षी बनकर पुण्य का लाभ लें. या शोभायात्रेत अनेक आकर्षक आणि पारंपरिक देखावे सहभागी होणार असून उत्कृष्ट देखाव्याला पुरस्कारही देण्यात येणार आहे. जय श्री राम. हर साल की तरह इस साल भी विश्व हिंदू परिषद एवं बजरंग दल की तरफ से गत 45 वर्षों से जो रामनवमी शोभा यात्रा का आयोजन किया जा रहा है, यशस्वी आयोजन किया जा रहा है. इस साल भी शोभा यात्रा का आयोजन किया गया है. बड़ी धूमधाम से सभी समाज के सभी घटक इसमें सम्मिलित होकर इस शोभा यात्रा को यशस्वी बनाएंगे. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणाऱ्या पूजन आणि आरतीसाठी अनेक संत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हर वर्ष की तरह इस वर्ष भी हिंदू समाज का सबसे बड़ा उत्सव श्री रामनवमी शोभा यात्रा श्री रामनवमी के रूप में मनाया जा रहा है। विश्व हिंदू परिषद हर वर्ष लगभग 45 वर्षों से यह प्रथा अमरावती में शुरू है। समाज के सभी विभिन्न क्षेत्रों से एक सामाजिक धार्मिक व्यक्तियों का चयन कर श्री रामनवमी शोभा यात्रा समिति का गठन किया जाता है। इस वर्ष भी श्री रामनवमी शोभा यात्रा समिति का गठन किया गया है और इसी समिति के माध्यम से यह संपूर्ण श्री रामनवमी शोभा यात्रा का उत्सव मनाया जाता है। यह भव्य दिव्य शोभा यात्रा जो है वो मनाई जाती है। इस वर्ष 26 मार्च को प्रभु श्री राम जी की यह भव्य दिव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया है। बालाजी प्लाट से यह शोभा यात्रा प्रारंभ होगी। हर वर्ष की तरह इस वर्ष भी संपूर्ण हिंदू समाज इस शोभा यात्रा में सम्मिलित हो, क्योंकि यह शोभा यात्रा किसी मंडल की, किसी संगठन की नहीं है। ये संपूर्ण हिंदू समाज की शोभा यात्रा है। इसीलिए संपूर्ण हिंदू समाज सहपरिवार इस शोभा यात्रा में सम्मिलित हो, प्रभु श्री राम जी के पूजन में सम्मिलित हो, उनका आशीर्वाद प्राप्त करे, जगह जगह प्रसाद का जो है भोग करे और इस उत्सव को आनंदमय बनाकर हम संपूर्ण हिंदू समाज को एक जगह एक मंच पर एकत्रित करने का जो प्रयास है वो उस प्रयास में हम सफल हो, ऐसी कामना, ऐसी आशा। राम भक्तांसाठी ही शोभायात्रा एक मोठा उत्सव ठरणार आहे। अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन रामनवमी साजरी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। उन्हाचा कडाका वाढलाय, नागरिक हैराण झालेत, पण यंदा एक मोठा बदल दिसतोय। शहरात पानपोई कमी आणि रांजण विक्री ही घटली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात तापमानाने चांगलाच तडाखा दिलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंड पाण्याची गरज अधिक भासत असते। मात्र यंदा शहरात धर्मदाय पानपोईची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे। पूर्वी विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून ठिकठिकाणी पानपोई उभारल्या जात असत। मात्र यंदा अशा उपक्रमांमध्ये घट झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे। या परिस्थितीत मातीच्या रांजण आणि माठांच्या विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा होती। मात्र प्रत्यक्षात चित्र उलट दिसत आहे। विक्रेत्यांच्या मते मातीच्या भांड्यांची मागणी मर्यादितच राहिली आहे। रांजण विक्रेते गोपाल रोतोडे यांनी विक्री घटल्याची व्यथा व्यक्त केली। नागरिकांचा कल बाटलीबंद पाणी आणि वॉटर कूलरकडे जास्त असल्याने पारंपरिक मातीच्या भांड्यांचा वापर कमी होत आहे। परिणामी रांजण व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुन्हा पानपोई उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे। काका आपलं नाव काय? गोपाल दत्तात्रय रोटोळे. आपण जो हा माठाचा राजनांचा व्यवसाय करता आहे किती वर्षापासून करता? 40 वर्षापासून. अच्छा, बरं मला सांगा की जे राजना यावर्षी जे विक्री होत आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे कमी विकल्या जात आहेत की जास्त विकल्या जात कमी विकल्या जातात. आहे? त्याला कारण काय? कारण जे वातावरण आणि हे ॲक्वागार्डचं जे कॅना निघाला की नाही त्यामुळे माठाचा आणि राजनाचा उठाव कमी होत आहे. पानपोया वगैरे कमी झाल्या, पानपोळ्या पण कमी झाल्या आहेत. त्याच्यामुळे राजनाचा उठाव कमी आहे. बरं एक मोठा राजना, सगळ्यात मोठा राजना किती लिटरचा असतो आणि तो किती रुपयात विकला जातो? तो कमीत कमी 120 लिटरचा असतो. तो 1000-1100 रुपयाला विकला आहे. अजून आपण काय काय विक्री करता? माठ, कुंड्या, भरणे, रंगीत माठ, काळे माठ. सांगा, हे जे आपण माठ आणि रांजण तयार करतो त्याकरता आपल्याला ते भाजण्याकरता हवे तयार करायला लागतात। जेव्हा एखादी अतिवृष्टी झाली, पाऊस पडला तर त्याचं आपलं काही नुकसान मिळते का? काही नुकसान मिळत नाही. शासनाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? मग नुकसान भरपाई मिळायला पाहिजे मग प्रत्येकाला. तरी शेतकऱ्याला देतात, तरी प्रत्येक उद्योगवाल्याला शासनाने भरपाई द्यायला हवी। बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक पद्धती मागे पडताना दिसत आहेत, पण वाढत्या उन्हात नागरिकांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था करणं ही काळाची गरज आहे। पण आता प्रशासन आणि समाज याकडे किती लक्ष देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावतीमध्ये 25 ते 28 मार्च दरम्यान एकविरा देवी मंगल कार्यालयात भव्य हिंदू किन्नर संमेलन आणि संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती शहरात धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। 25 ते 28 दरम्यान एकविरा देवी मंगल कार्यालय येथे विशाल हिंदू किन्नर संमेलन आणि संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनात भारतासह जगभरातून अनेक संत, महंत आणि किन्नर समाजाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, प्रवचने, कीर्तन, भजन आणि समाज जागृतीचे कार्यक्रम होणार आहेत। रामनवमीच्या पवित्र पर्वानिमित्त श्रीराम जन्मोत्सव आणि रामकथेचे विशेष आयोजन करण्यात आले असून भाविकांना आध्यात्मिक पर्वणी अनुभवता येणार आहे।
27 मार्च रोजी या संमेलनाचा मुख्य आकर्षण ठरणारा कार्यक्रम म्हणजे अंबादेवी मंदिरात होम हवन आणि पूजा अर्चना। यावेळी अनेक संतांच्या उपस्थितीत सुमारे 500 किन्नरांची घरवापसी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या संमेलनामुळे समाजात एकात्मता, धार्मिक जागृती आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। जी प्रणाम, जय श्री राम। मैं आपके सामने किन्नर जगत गुरु स्वामी हेमांगी सखी वैष्णव किन्नर अखाड़ा प्रमुख और अमरावती के शहर में कल से 25 तारीख से जो कार्यक्रम शुरू होने जा रहा है, एक वीरा मंगल कार्यालय में होने जा रहा है और प्रथम दिवस संतों का आगमन होगा और संतों के आशीर्वाद सब लेंगे और संतों को हम तिलक करेंगे और उसके बाद द्वितीय दिवस राम कथा होने जाएगा। जो राम कथा होगा 12 बजे से 3 बजे तक ये राम कथा होगा। फिर उसके बाद भव्य शोभा यात्रा का भी आयोजन है, वो है मेरे ख्याल 27 तारीख को ना, 27 तारीख को 28 को है भव्य शोभा यात्रा निकलेगी। यहाँ पे संतों के साथ निकलेगी और पूर्ण किन्नर समाज के साथ निकलेगी और ये जागरूकता अभियान है। अमरावती में जागरूकता अभियान होने जा रहा है और 500 किन्नरों की घर वापसी होने जा रही है। कहाँ से संत आने वाले हैं? संत आने वाले हैं, पूरे विश्व भर से संतों का आगमन है और किन्नर समाज का भी आगमन है पूरे विश्व से। या 4 दिवसांच्या संमेलनात देश विदेशातून अनेक संत सहभागी होणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। विशेष म्हणजे रामनवमी निमित्त राम जन्मोत्सव आणि रामकथेचेही आयोजन यावेळी करण्यात आले। झुलेलाल जयंती महोत्सव 2026 निमित्त अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरात बऱ्याच नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली, तसेच अनेकांना अत्यल्प शुल्कात चष्म्याचे वितरणही करण्यात आले। अमरावती शहरात झुलेलाल जयंती महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य निशुल्क आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामपुरी कॅम्प येथील बजाज धर्मशाळा येथे हे शिबिर पार पडले। हरिना नेत्रदान समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमाअंतर्गत नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, तसेच अत्यल्प दरात चष्म्याचे वितरणही करण्यात आले। या शिबिरात एकूण 152 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 97 नागरिकांना चष्मे वितरित करण्यात आले। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बंटी पारवाणी आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाला हरियाणा नेत्रदान समितीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पोपट आणि नेत्रदान प्रमुख शरद काचट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच विविध तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले। या शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून अशा उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। झुलेलाल जयंतीच्या निमित्ताने आयोजित या आरोग्य शिबिराने सामाजिक कार्याचा एक आदर्श निर्माण केलाय। धामणगाव रेल्वे तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। कासारखेड रेल्वे लाईन परिसरात एका 30 वर्षीय युवकाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेड रेल्वे लाईन परिसरात एका 30 वर्षीय युवकाचा रेल्वे खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। मृत युवकाचे नाव विष्णू रमेश भाई वसावा, वय वर्ष 30, राहणार राजतीपला, गुजरात असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार तो अज्ञात कारणामुळे रेल्वे खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला। दरम्यान दत्तापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आलाय। हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। ही घटना अपघात आहे की त्यामागे काही वेगळं कारण याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र या दुर्दैवी घटनेमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। नागपूरमध्ये सोमवारी रात्री समाजकंटकांचा थैमान, रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड आणि संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर। नागपूरच्या MIDC परिसरातील इंदिरा माता नगर भागात रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी धुडगूस घातला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही तरुण हातात लाठ्या काठ्या आणि शस्त्रे घेऊन अचानक परिसरात दाखल झाले। यावेळी त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या कार, दुचाकी आणि रिक्षांवर तोडफोड सुरू केली। वाहनांच्या काचा फोडत मोठा आवाज करत परिसरात दहशत निर्माण केली। काही नाही झालं, इथे 2 दिवसा पहिले जे मॅटर झालं होतं
त्यांचाच राग काढला होता. त्यांना म्हटलं होतं की एका काकाजीने की दारू बंद करा तुम्ही, इथे काही हे तुमचं असं अवैध धंदा चालणार नाही. पण त्यांनी तोच राग पकडला, त्यांनी कंप्लेंट केली. त्या काकाजीच्या जीवितहानी झाली होती त्या दिवशी त्यांना जीवेनं मारण्याची धमकी दिली आणि मारलं पण त्यांना जीवेनं. तोच राग त्यांनी आज आले त्यांच्या घरावर त्या काकाजीचा जानलेवा हमला झाला. त्या काकाजीने आज, त्यांचं नाव शंकर काळे आहे, त्या काकाजींना आज आपला जीव वाचून दुसऱ्याकडे आपल्याला त्यांचा जीव लपवा लागला. तर तोच राग त्यांनी आज पूर्ण वस्तीमध्ये काढला. तोच राग. किती गाडी फुटली होती आज टोटली इथून पकडली तरी अंदाजे आपण सांगू शकतो 15 ते 20 गाड्या त्यांनी फोडल्या आहे. त्याच्यामध्ये 4-5 ॲटो आहे आणि 10-12 टू व्हीलर आहे आणि कोणाच्या घरावर हमला पण झाला. माझ्या गाडीचं नुकसान झालं हे, आणि हे टू व्हीलरचं माझी गाडी आहे, हे नुकसान झालं आहे. आणि माझ्या घरी CCTV कॅमेरे लागले, फुटेज तुम्हाला मिळून जाईल. आणि अर्धा ते 1 तास लावला यांनी यायला. इथे स्पॉटवर यायला त्यांनी अर्धा तास तर लावलाच त्यांनी. आता PI ने आश्वासन दिलं आहे. PSI ना आजपासून दिला आहे, पण काय त्यांना आपण काय म्हणणार. ते आज म्हणतात कारवाई करू, उद्या आम्ही त्यांना कंप्लेंट केली तर त्यांना माहित होतं उद्या आमच्या जीवावर हानी आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माझा ऑटो रस्त्यावर उभा होता घराजवळ. हे चाकू काही हाकी घेऊन त्यांनी इकडून त्यांनी धावत गेले नाही, ऑटो फोडत गेले. किती लोकांची गाडी फोडली इथे? 10 ते 20 लोकांचे फोडले. हा कोणता नगर आहे? इंदिरा माता नगर. हे कुठे येते? हिंगणा तहसील नगर परिषद. पोलीस स्टेशन कोणते येते? MIDC. तुम्ही पोलीसला कॉल केला होता? हो. पोलीस किती घंट्यामध्ये आले? अर्धा 1 घंट्यामध्ये आले. ठीक आहे. आता मागं काय? मग काय कारवाई पाहिजे. ठीक. माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्ड देत होता आणि आमच्या घरासमोरची गाडी फोडली. माझ्या पतीला मागून काहीतरी घेऊन होता हातामध्ये, मारत होता आणि एक मुलगा मारून पण पडाला. काय म्हणजे कुठचे लोक होते? वस्तीमधलेच लोक आहे. म्हणजे काय गुंडेपुरीचे? गुंडे आहे, दारू विकतात, गांजा विकतात, चरस विकते. खूप सारे लोक, माणसं कुठले कुठले जमा होते. आम्हाला खूप त्रास आहे त्यांचा. कोणी का फोडला इथे? कुठून फोडणं चालू केलं? ते तिकडनं खालून फोडत आले. 15 लोकांची गाडी फोडली म्हणा. किती लोकांची गाडी फोडली? 15 ते 20 लोकांचे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. यामध्ये आम्ही गँग तडीपार म्हणून 2 आरोपी आहेत. त्यापैकी एक बाका म्हणून, उर्फ बाका म्हणून नाव आहे त्याचं, तो एक आणि त्याचा मित्र, असे दोघेही अचानक शहरात आले आणि त्याची आई आणि तो एकटाच राहतो आणि त्याने अशा बऱ्याचशा गाड्या फोडलेल्या आहेत या ठिकाणी. आम्हाला माहिती मिळताच आम्ही आणि आमचा पूर्ण DB स्टाफ, API बनसोड, सयाम आणि पूर्ण DB स्टाफासह स्वतः मी या ठिकाणी हजर आहेत. या ठिकाणावरून सदर आरोपीचं लोकेशन घेऊन आम्ही रात्रीला नाकाबंदी करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोध घेत आहोत. त्याला तात्काळ अटक करून आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि यानंतर समाजामध्ये किंवा या एरियामध्ये त्याची कुठल्याही प्रकारची दहशत यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही आणि त्याच्यावर एवढी जबरदस्त कारवाई करू की यापुढे आयुष्यात कधी तो पुन्हा अशी कारवाई करू शकणार नाही. हे कॉलनी कोणती इथे तोडफोड झाली? शारदानगरचा हा एक मजूर वर्गाचा रहिवास एरिया आहे. यामध्ये सर्व काम करणारे मजूर वगैरे राहतात. या एरियामध्ये त्याचं घर आहे, त्याची आईसोबत राहतो आणि या एरियामध्येच तो तडीपार आपण केल्यामुळे तो कधी नव्हत येत असतो आणि तो आल्यानंतर आपल्याला जेव्हा जेव्हा पकडलेला आहे त्यावेळेस त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आणि आज आम्हाला अशी तक्रार भेटली की असं कारवाई त्याने अशी तोडफोड केलेली आहे. तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफसह आम्ही स्वतः हजर आहोत आणि त्याच्यावर एक व्यवस्थित अशी कारवाई करू की पुन्हा अशी दहशत ह्या नागपूर शहरामध्ये, या एरियामध्ये पसरणार नाही याची आम्ही MIDC पोलीस सर्व नागरिकांना एक शाश्वती देतो. इथे पूर्ण बंदोबस्त लावला पोलीस? पूर्ण बंदोबस्त आहे. आम्ही स्वतः हजर आहोत आणि आमचा स्टाफ इथे वेळोवेळी व्हिजिट करते. लोकांना काय एक आव्हान करजा म्हणजे असं इल्लीगल? लोकांना आम्हाला अहवाल करतो की अशा पद्धतीनं जर इल्लीगल कोणी ॲक्टिव्हिटी करत असेल, अशा पद्धतीची कारवाई करताच आम्हाला तात्काळ 112वर कॉल करावा किंवा माझा नंबर मी स्वतः दिलेला आहे. त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला, मी स्वतः माझ्या स्टाफसह हजर होईल. नागपूरमधील ही घटना शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून एक संतापजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर येते आहे. भर दिवसा शेतात काम करणाऱ्या महिलेवर अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण दोन्ही पाहायला मिळाले. संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मिरेगाव जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय पीडित महिला दुपारच्या सुमारास स्वतःच्या शेतात काम करीत होती. त्याचवेळी आरोपी शरद दिलीप सिरसाम वय वर्ष 32 हा तिच्या शेतात घुसला. यानंतर आरोपीने महिलेचा गळा दाबून तिच्यावर अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कांद्याच्या बाप्यात होतो तर तो आला ना, मुलं म्हणते का करतेस काकू म्हणलं, तर मी म्हणलं कचरा काढतो. मग तो वापिस गेला. मग त्याच्यानंतर इकडं दुसऱ्या इकणाला आला. मी घरी जातो म्हणून निघालो तर तो मुलं म्हणते ती लांडगे आला म्हणते, तर मी म्हणलं येऊ दे. मुलं का करायचं आहे, लांडगे आला तर राहील म्हणलं मुक्यात. मग तिथून मी निघालो, म्हणजे अशी वापिस फिरत होतो, तो रोज समोर होता तर त्यानं म्हणजे मान अशी म्हणजे धरलं, दोन्ही हातानं ना बांधीत पाडलं. त्यानंतर मग काय झालं? तर म्हणजे असं दाबूनच ठेवलं बांध, मग पाडून सोनेरी. त्यानंतर मग मी चिल्लावलं, त्याच्या बोटाला चावलं, मग चिल्लावलं, तर मग तो पळाला. त्यावेळेस मग त्यानंतर नागरिक वगैरे आले होते का? मग होय, जवळचे आले. मग अच्छा. मग पळल्यानंतर तुम्ही तक्रार किती वाजता केली? मग सोबतच गेला आम्ही. काय आरोपीचं नाव काय? शरद सिरसा. शरद दिलीप सिरसा. त्याची वय किती असेल? 30-32. मात्र महिलेने प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थ येत असल्याचे लक्षात येताच आरोपीने शेतातून पळ काढत फरार झाला. ही घटना 24 मार्चच्या दुपारच्या सुमारास घडली असून पीडित महिलेने साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला असून घटनास्थळी पंचनामा देखील करण्यात आलाय. दरम्यान फरार आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या साकोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. एकीकडे जर बघितलं की महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत ज्यामुळे महिला सुरक्षित नाही आहे. आज आपण भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम मिरेगाव येथील अशी एक घटना घडली आहे. ज्या घटनेमुळे एका पीडित महिलेवर एका 30 ते 35 वर्षीय माणसाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. विषय असा घडला की काल दिवशी जे पीडित महिला होती हे घराशेजारी असलेल्या आपल्या शेताकडे गेलेली होती. शेताकडे गेली असताना आरोपी याने तिचा पाठलाग केला आणि तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्या महिलेला यानं खाली वगैरे पाडलं आणि तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. काल दिनांक ही घटना घडताच काल सायंकाळी रात्रीपर्यंत आरोपी विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी न्यूजसाठी मी साहिल रामटेके, साकोली, भंडारा. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीला कधी अटक होते आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूर शहरात शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. वर्ग 9वीच्या NCERT पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. या गंभीर प्रश्नावर आता युवा सेना मैदानात उतरली असून जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देण्यात आलंय. नागपूरमध्ये नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली असताना वर्ग 9वीच्या NCERT पुस्तकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील अनेक पुस्तक विक्रेत्यांकडे या पुस्तकांचा साठा उपलब्ध नसून आणखी किमान 1 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शरद सरोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. दरम्यान काही शाळांनी विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकांवरून शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, तर काही शाळा महागड्या खासगी प्रशासकाच्या पुस्तकांची सक्ती करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पालकांवर आर्थिक ताण वाढला असून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या समस्येचं मूळ कारण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत NCERT कडून वर्ग 9वीच्या पुस्तकांमध्ये करण्यात येणारे बदल. नवीन पुस्तके अद्याप पूर्णपणे तयार नसल्याने ती 2026-27 या शैक्षणिक वर्षांपासून लागू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, तसेच खासगी पुस्तकांची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे। मागच्या वर्षी पण दादा असं झालं होतं का 8वी कक्षा 8th क्लास की जो किताबें थे 8वीची जे पुस्तके होती शाळा सुरू झालेल्या होत्या CBSEच्या, तरी पण ते पुस्तकं आलेलं नव्हतं। हे NCERTनी जे बुक्स काढलेले आहे, शाळेवाले म्हणतात की बुक्स आमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्या बुक्सची ते दरम्यान किंमत ठेवतात ते लोक 15,000 16,000 12,000, म्हणजे ते दर पुष्कळ वाढवलेले आहे। आणि आम्हाला आमच्याकडे जेव्हा पालक आले आणि पालकांनी आमच्याकडे कंप्लेंट केली की शाळेवाले इतके पुस्तकाचे दर वाढवून राहिले, युनिफॉर्मचे दर वाढवतात, सॉक्स आणि जुते, तर त्याकरिता मग आम्ही वेंडर्सशी भेटलो, जितके नागपूर शहरात वेंडर्स आहे त्यांच्याशी भेटलो आणि त्यांनी सांगितलं कि ये जो NCERT का न्यू वर्जन बुक्स है ये तो आने की है, ते यायची आहे। NCERTनी जे बुक छपून आतरवरी दिल्ली मार्केटमध्ये यायचे तर नागपुरात तर शक्यच नाही। तर ह्या सगळा घोड सुरू आहे। शाळेवाले फक्त पालकांना लुटून राहिले आणि पैसे जमा करून राहिले, हे शिक्षण विकून राहिले आहे। एका मुलाच्या शिक्षणाला पुस्तकाला मला सांगा 15,000 रुपये अगर लागत असेल तर कुणाला 2 मुलं राहतात, कुणाला 3 मुलं राहतात, त्यांना किती लागेल? आणि स्कूल्स, मग शाळेचा खर्च, ॲडमिशन फीस आणि त्याच्यानंतर मग बुक्सच्या झाल्यानंतर मग ॲडमिशन फीस राहते, मग बसची राहते। म्हणजे एका मुलाला दरवर्षी सुरुवातीतच पुस्तकं घेताना 50,000चा खर्च लागत असेल तर कुठं ना कुठं शिक्षण व्यवस्था हे विकली जात आहे आणि सामान्य माणसाच्या खिशातून हा डाका टाकून राहिले। त्याचकरिता आम्ही हे निवेदन साहेबांना दिलं आहे। साहेबांना, कलेक्टर साहेबांना, जॉईंट कलेक्टर साहेबांना आम्ही समजून सांगितलं आमचे जे मुद्दे आहे। कारण की आता जे शाळा सुरू होणार आहे, तुम्ही बघत असाल आता एप्रिलमध्ये शाळा सुरू होईल, जे शाळा सुरू होईल पुस्तकं शाळेमध्ये आलेलेच नाही 9th क्लासचे, तरी पण ते लोक शाळा सुरू करत आहे। तर जे शाळा सुरू होणार आहे ते मग का मागची जे कोर्स आहे, जे आता पुस्तकं रिजेक्ट केलेली आहे गव्हर्नमेंटनी आणि नवीन पुस्तकं न्यू वर्जन, त्याच्यामध्ये नवीन इतिहास काही लिहिलेला असेल, सगळं काही असेल, तर ते शिकवेल की हे मागचं शिकवेल? कारण की जे आता नवीन वर्जनची पुस्तकं येईल त्याच्यामधूनच 10वीमध्ये येईल, न की हे जे रिजेक्ट झालेली पुस्तकं त्याच्यामधून काय येईल। तर त्यासाठी आमच्या सगळ्यांना निवेदन, कलेक्टर साहेबांना निवेदन होतं का दरवर्षी पालकांना हा छळ केला जातो। कारण की जो शिकणारा मुलगा राहते तो एक उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपलं पुस्तकं घेऊन रिव्हिजन करतो, कारण की मग नंतर 6 महिन्यानंतर त्यांचे मग क्लासेसमध्ये असं राहते, 6 महिन्यानंतर ते रिव्हिजन करतात, तेव्हा जाऊन त्यांना मार्क्स कव्हर होतात। नाहीतर तुम्ही बघत असाल आता ट्युशन क्लासेस जे आहे ते लाख रुपये ट्युशन क्लासेस घेतात। तर हा शिक्षणाच्या मागे गोरखधंदा कुठं ना कुठं बंद झालेला पाहिजे, यासाठी युवा सेनेने हा पाऊल उचललेला आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की कुठं ना कुठं हे जे आहे अंधारात लपलेली बाब ही उघड झाली पाहिजे। जे शाळेवाले जुन्या पुस्तकांनी शिकवत आहे त्यांना कुठं ना कुठं आता थांबवलं पाहिजे, त्यांना स्टॉप केलं पाहिजे, इथनं पत्र गेलेलं पाहिजे का नवीन वर्जन जेव्हा येईल त्याच पुस्तकातून तुम्ही शिकवा। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या या प्रश्नावर आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नागपूरमधील पुस्तकांचा तुटवडा कधी दूर होणार, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगळवार 24 मार्च म्हणजे जागतिक क्षयरोग दिन आणि याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला। तालुका क्षयरोग पथकाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात पार पडले। तालुका क्षयरोग पथकाच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ, वणीचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर थेरे आणि निमकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी डॉक्टर समीर थेरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजनात घट आणि मानेवर गाठी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी। क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून
योग्य वेळी उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभात फेरी दरम्यान शिवाजी चौक येथे तालुका क्षयरोग पर्यवेक्षक विजय पाटील धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना क्षयरोग निर्मूलनाची शपथ दिली. यावेळी उपस्थित नागरिकांना माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविकांचे विशेष योगदान लाभले. दिनांक 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर थेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलेले होते. तसेच क्षयरोगाची शपथ देण्यात आली. क्षयरोग विषयी जनजागृतीकरिता माहिती पत्रिका वाटण्यात आलेली आहे. या रॅलीमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शालेय विद्यार्थी आणि UPSCचे डॉक्टर संकेत आलोने, मॅडम उमरे मॅडम या आणि GNM स्टाफ यांनी सहकार्य केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वणीमध्ये राबविण्यात आलेल्या या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे. नागपूर शहरात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्युमा शोरूम मध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून मोठी चोरी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात 2 आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणलाय. नागपुरातील टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळील प्युमा शोरूमचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून प्युमा कंपनीचे 6 जोडी बूट, 14 जॅकेट व अप्पर, विविध ॲक्सेसरीज आणि सुमारे 7,350 रुपये रोख असा एकूण 88,702 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. दुकान व्यवस्थापक प्रवीण पांडे यांना सकाळी ही घटना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल 150 CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींचा शोध घेतला. रौनक चौधरी वय वर्ष 20 आणि सुमित मेश्राम वय वर्ष 18 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त केला आहे. ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. CA रोडवरती प्युमा ह्या कंपनीचं ऑथराइज शॉप आहे. तिथे 22 फेब्रुवारीला सकाळी त्यांच्या लक्षात आलं की शटर उघडून त्याच्यातून काही वस्तू प्युमा स्टोअरमधल्या चोरीला गेल्या. साधारण 88,000च्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्यामध्ये प्युमाच्या कंपनीचे शूज होते, चप्पल होते, बॅग्स होत्या, काही कपडे होते. अशा प्रकारचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यावेळेला तपास पथकाने प्युमा कंपनीचे CCTV चेक केले असता त्यांचे CCTV बंद दिसून आले. त्यामुळे मग तपास पथकाने कोणतीही तरी हार न मानता आजूबाजूचे CCTV साधारण 150 CCTV तपासले. 150 CCTV तपासल्यानंतर त्यांना 2-4 ठिकाणी काही क्ल्यू लागला. त्याच्यामध्ये काही आरोपींचे फोटोज दिसून आले. त्याच्यावरून त्यांनी ते आरोपी निष्पन्न करून नंतर त्यांच्या आरोपींची ठाव ठिकाण्याची माहिती घेऊन 2 आरोपी रौनक चौधरी आणि सुमित मेश्राम हे जे जरीपटका हद्दीमध्ये राहणारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साधारण आपण 45,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तो मुद्देमाल जप्त करून त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर केलेला आहे. त्यांची कस्टडीमध्ये अजून काही माल रिकवर होतोय का ते प्रयत्न चालू आहेत. सदरची कामगिरी पोलीस हवालदार उमाकांत नागदेवे आणि त्याची टीमने केलेली असून मान्य DCP साहेबांच्या आणि ACP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामगिरी करण्यात आलेली आहे. सध्या मान्य न्यायालयाने त्यांना 1 दिवसाचा पोलीस कोठडी दिलेली आहे. अजून मुद्देमाल शोध चालू असून त्या दरम्यान जर काही नवीन घडामोडी किंवा नवीन आरोपी निष्पन्न झाल्यास त्याच्यावरही कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. हे जे पकडलेले आरोपी सुमित मेश्राम, रौनक चौधरी हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. यांनी यापूर्वी देखील घरफोडी आणि चोरीच्या गुन्हे केलेले आहेत आणि कारण हेच आहे, माल चोरून तो विकून स्वतःचा फायदा करून घेणं हाच कारण आहे. दुसरं काही कारण नाही त्याच्यामध्ये. तांत्रिक तपास आणि CCTV विश्लेषणाच्या मदतीने नागपूर पोलिसांनी ही चोरी उघड करत मोठं यश मिळविलं आहे. शहरात वाढत्या घरफोडींच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन आता तीव्र होत चालले असून आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एका कार्यकर्त्याने तब्बल
200 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर धनगर आरक्षणाचे नेते दीपक बोराडे यांनी आंदोलन सुरू केले असून राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मेहकर तालुक्यातील जानेफळ खामगाव रोड येथे यशवंत सेनेचे बुलढाणा संपर्क प्रमुख गजानन बोरकर यांनी थेट टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे बोरकर हे तब्बल 200 फूट उंच टॉवरवर चढले असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली आहे. तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्यात वातावरण तापत चालले असून या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चालले असून सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेणार आणि आंदोलनकर्त्यांची मागणी कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील साराशिव गावात सिटी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट दिसून आलाय. स्मशानभूमी आणि अवैध अतिक्रमणाच्या मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनानंतर प्रशासन अखेर जागं झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावातील मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 युवकांनी जलसमाधी आंदोलन छेडलं होतं. मनीष जाधव, प्रवीण राजगुरू आणि पंकज वाघ या तिघांनी स्मशानभूमीची समस्या आणि गावातील अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी करत हे आंदोलन उभारलं होतं. गावातील गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलकांनी जलसमाधीचा मार्ग निवडत प्रशासनाला इशारा दिला होता. दरम्यान सिटी न्यूजचे मेहकरचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी या आंदोलनाचे सर्व वृत्त संकलन करून गावाच्या समस्यांची सविस्तर बातमी सिटी न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आणि यानंतर प्रशासन तात्काळ हललं. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या 3 मागण्यांपैकी 2 मागण्या तात्काळ पूर्ण केल्यात तर उर्वरित मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलंय. सिटी न्यूजच्या बातमीचा हा थेट परिणाम असल्याचं गावकऱ्यांनीही मान्य केलंय. साराशिव गावातील आंदोलन आणि त्यानंतर झालेली कारवाई हे दाखवून देते की माध्यमांची ताकद किती प्रभावी असते. शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. याचं जिवंत उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळालंय. पारंपरिक शेतीला छेद देत एका तरुण शेतकऱ्याने लाल टरबुजांसोबतच पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबुजांची यशस्वी लागवड करून लक्ष वेधून घेतलं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड गावातील तरुण शेतकरी बालाजी उपवार यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते स्ट्रॉबेरी शेतीत यशस्वी उत्पादन घेत आहेत. यंदा त्यांनी आणखी एक वेगळा प्रयोग करत लाल टरबुजांसोबतच पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबुजांची लागवड केली आहे. सुमारे 20 गुंठे क्षेत्रात करण्यात आलेल्या या लागवडीसाठी त्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे या टरबुजाला बाजारात 40 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत आहे. या पिवळ्या आणि केशरी टरबुजामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचा दावा करण्यात येत असून मधुमेह आणि हृदयविकारांसारख्या आजारासाठी हे टरबूज उपयुक्त असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे या टरबुजाची विक्री थेट शेतीच्या बांधावरूनच केली जात आहे. त्यामुळे मधल्या दलालांचा खर्च वाचून शेतकऱ्याला अधिक नफा मिळत आहे. त्या संपूर्ण प्रयोगातून बालाजी उपवार यांना जवळपास 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि वेगळे प्रयोग यांचा योग्य वापर केल्यास शेतीतूनही मोठा नफा मिळवता येतो हे बारडच्या या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिलंय. इतर शेतकऱ्यांसाठीही हा प्रयोग निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. लोणखेरी गावातील 56 वर्षीय विनायक टाकळखेडे यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या विनायक यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. लोणखेरी येथील रहिवासी विनायक निळकंठ टाकरखेडे हे सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्रभर ते घरी परतले नाही. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला पण कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. मंगळवारी सकाळी शेजारील शेतमालक आपल्या विहिरीकडे गेले असता त्यांना पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला.
त्यांनी तात्काळ गावचे सरपंच लीलाधर भोयर यांना माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेत सरपंचांनी तातडीने खापरखेडा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान हा मृत्यू अपघाती आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण लोणखेरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक टाकरखेडे यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. विनायक टाकरखेडे यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या राज्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने नागरिकांचे हाल होत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत ग्राहकांना सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. मात्र आज एका ठिकाणी संतप्त ग्राहकाने थेट रस्त्यावर सिलेंडर आदळून आपला निषेध व्यक्त केलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. शहरात गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागत असताना ग्रामीण भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशाच एका ग्रामीण भागात एका ग्राहकाने सलग अनेक दिवस गॅस एजन्सीकडे चक्रा मारूनही सिलेंडर मिळाला नाही. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्या ग्राहकाचा संयम सुटला. रागाच्या भरात त्याने आपल्याकडील रिकामा सिलेंडर थेट रस्त्यावर आदळून निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलं. मात्र अनेकांनी त्या ग्राहकाच्या भावनांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. या घटनेतून प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याची माहिती नागरिकांकडून केली जात आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा संयम सुटत असल्याचं हे उदाहरण आहे. प्रशासनाने वेळेस योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7 आणि अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम, ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।